सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम, सुप्रभात. देवबाप या सुंदर सकाळच्या वेळेस तुम्हा सर्वांना आशीर्वाद देऊ आणि या सकाळच्या वेळेस देवाच्या पवित्र वचनातून आपण देवाचं वचन या ठिकाणी पाहूया. हग्गाई याचा पहिला अध्याय आणि 4थं वचन या ठिकाणी आपल्याला देवाच्या वचनातून मार्गदर्शन करत आहे. 4थं वचन असं आहे की इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वस्त आपल्या तख्त पोशाखाच्या घरात राहावे असा समय आहे काय? आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. देवबाप या वचनातून आपल्याला मार्गदर्शन करत आहे आणि सांगत आहे की माझं मंदिर ओसाड पाडू नका. माझ्या मंदिरात तुम्ही या आणि माझ्या मंदिरात येऊन तुम्ही भक्ती प्रार्थना करा. कारण आजकाल आपण आपल्या संसारामध्ये, आपल्या मुलाबाळामध्ये, आपल्या बिझनेसमध्ये, आपल्या व्यवसायामध्ये, सर्व गोष्टीमध्ये आपण गुंतून आहे आणि आमचं मंदिराकडे लक्ष कमी पडायला लागलंय. आणि म्हणून देव म्हणतो या ठिकाणी की माझं मंदिर ओसाड पाडू नका. तुम्ही माझ्या मंदिराकडे लक्ष द्या, तुमचं मार्ग बदला, तुमचं मार्ग वळवा आणि तुम्ही देवाच्या मंदिरात या व भक्ती करा व त्याचा आशीर्वाद घ्या. या वचनानं देवबाप तुम्हाला आशीर्वाद देऊ ही प्रभूचरणी प्रार्थना करतो. आमेन.